आज आपण एका अशा गुणाबद्दल बोलणार आहोत जो माणसाला श्रीमंत नाही पण महान बनवतो. तो गुण म्हणजे प्रामाणिकपणा. आजच्या काळात लोक म्हणतात थोडं खोटं बोललं तर चालतं, हुशारीने वागलं पाहिजे, जगायचं असेल तर थोडं वाकावं लागतं. पण खरंच का प्रामाणिक माणूस यशस्वी होऊ शकतो का? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. प्रामाणिकपणा म्हणजे काय? प्रामाणिकपणा म्हणजे सत्य बोलणं. प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःशी खोटं न बोलणं. प्रामाणिकपणा म्हणजे चुकीची कबुली देणं. प्रामाणिकपणा म्हणजे कोणालाही फसवू नये. जेव्हा आपण चुकीचं करतो आणि ती चूक मान्य करतो, तो क्षण म्हणजे प्रामाणिकपणा. एक छोटी गोष्ट सांगते. एक मुलगा दुकानात काम करत होता. एक दिवस एका ग्राहकाने चुकून जास्त पैसे दिले. मुलाला लक्षात आलं, तो पैसे स्वतःकडे ठेवू शकला असता. कोणालाही कळलं नसतं, पण त्याने पैसे परत दिले. ग्राहक खूप प्रभावित झाला. काही वर्षांनी त्याच ग्राहकाने त्या मुलाला मोठ्या कंपनीत नोकरी दिली. प्रामाणिकपणा लगेच फायदा देत नाही, पण आयुष्यभराचा विश्वास देतो. प्रामाणिकपणाचे फायदे काय आहेत तर मनाला शांती मिळते, रात्री शांत झोप लागते, लोकांचा विश्वास मिळतो, नाती मजबूत होतात, आत्मविश्वास वाढतो. विश्वास निर्माण करायला वर्षे लागतात, पण तो तोडायला एक खोटं पुरेसं असतं. आजच्या काळात प्रामाणिक राहणं कठीण का आहे? कारण स्पर्धा खूप आहे. लोक पैशासाठी काहीही करायला तयार आहेत. सोशल मीडियावर सगळं खोटं परफेक्ट दाखवलं जातं. लोकांना शॉर्टकट हवा असतो, पण लक्षात ठेवा शॉर्टकट नेहमी लांब नुकसान करतो. स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं? दररोज स्वतःला प्रश्न विचारा, मी आज योग्य केलं का? चूक झाली तर लगेच मान्य करा. लालसेपासून दूर राहा. छोट्या गोष्टीतही खोटं बोलू नका, कारण छोटं खोटं मोठ्या खोट्याची सुरुवात असते. मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे, प्रामाणिकपणा कमजोरी नाही, तो तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आज नुकसान होईल कदाचित, लोक हसतील कदाचित, पण उद्या हाच गुण तुम्हाला सन्मान देईल. पैसा पुन्हा कमवता येतो, पण विश्वास परत मिळवणं कठीण असतं. म्हणून ठरवा, काहीही झालं तरी मी प्रामाणिक राहीन, स्वतःशी आणि दुसऱ्याशी. जर तुम्हाला असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणामुळे काय बदल झाला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हीच खरी ओळख आहे. श्री स्वामी समर्थ.